नमस्कार दिव्यांग बांधवांनो, आपलं सहर्ष स्वागत आहे दिव्यांग उद्योग समूह महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेच्या वेबसाईट पोर्टलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, दिव्यांग बांधवांनो, आपणाला दिव्यांगाच्या सर्व योजनांची माहिती व्हावी. दिव्यांग उद्योग समूह ही सामाजिक संघटना दिव्यांगासाठी कोणकोणते कार्य करते, आमच्या कार्याचा अहवाल, आम्ही केलेल्या विविध उपक्रमांची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा या वेबसाईटच्या माध्यमातून आमचा छोटासा प्रयत्न असेल. दिव्यांग बांधवांनो, आपल्याला भरपूर योजना असतात. या योजनांची माहिती आपल्याला मिळत नाही. या योजनांची माहिती मिळावी, दिव्यांगांना त्याचा लाभ घेता यावा, यासाठी या वेबसाईटची निर्मिती करण्यात आली आहे. सदरील वेबसाईट दिव्यांग उद्योग समूह महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, संस्थेचे राज्याध्यक्ष माननीय श्री तानाजी घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली DIIT एज्युकेशनल इन्स्टिट्यूटच्या मार्फत बनवण्यात आलेले आहे. या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तानाजी घोडके यांनी केलेल्या विविध उपक्रमांची माहिती आम्हाला दिली आणि त्या आधारे आम्ही ही वेबसाईट आपणापर्यंत लॉन्चिंग केलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, दिव्यांग बांधवांनो, अतिशय सोप्या आणि मराठीमध्ये सर्वांना समजेल अशा पद्धतीने ही वेबसाईट बनवण्यात आलेली आहे. आपण पाहू शकता, या वेबसाईटमध्ये सर्वप्रथम मुखपृष्ठ देण्यात आलेले आहे. या मुखपृष्ठावर विविध कामाचा केलेल्या कार्याचा स्लाइड शोच्या माध्यमातून आढावा या ठिकाणी देण्यात आलेला. सर्व कॉपीराइट 2023 चे अधिकार दिव्यांग उद्योग समूह यांना राखीव राहतील. दिव्यांग सेवा हीच ईश्वर सेवा याप्रमाणे ही संघटना काम करत आहे. या संघटनेने विविध उपक्रम घेतले. या उपक्रमांची माहिती व विविध फोटोंची माहिती या स्लाइड शोच्या माध्यमातून आपल्याला दिसणार आहे. सर्वप्रथम आपण संघटना उद्देश या ठिकाणी आपण पाहू शकतो. विविध उद्देश संघटनेचे दिलेत. या संघटनेच्या उद्देशाची माहिती आपल्यापर्यंत देण्याचा हा छोटासा प्रयत्न असेल. त्यानंतर संस्थापक अध्यक्ष माननीय श्री तानाजी घोडके यांनी आपले आत्मकथनात्मक मनोगत या ठिकाणी व्यक्त केले आहे, ते आपण पाहू शकता. त्याचबरोबर दिव्यांग उद्योग समूहाचे आधारस्तंभ आणि पदाधिकारी या ठिकाणी देण्यात आलेले आहे. या ठिकाणी धाराशिव जिल्हा व परांडा तालुक्यात खूप चांगल्या प्रकारे काम करून सर्वसामान्य दिव्यांग व्यक्तींना न्याय मिळवून देण्यासाठी कार्य करत आहे. तानाजीच्या पुढील कार्यास माझ्या हार्दिक शुभेच्छा. माझे आमदार सुजित कदम, अनुभव पवार, दिव्यांग उद्योग समूहाचे पदाधिकारी अशा विविध मान्यवरांनी आमच्या या कार्याला शुभेच्छा दिलेल्या. त्यानंतर दिव्यांगाच्या ज्या योजना आहेत, केंद्र शासनाच्या योजना, राज्य सरकारच्या योजना आणि सामाजिक संघटनांच्या योजना, या योजना आपणापर्यंत पोहोचवण्याचा या वेबसाईटचा मुख्य हेतू आणि उद्देश आहे. केंद्र शासनाच्या कोणकोणत्या योजना असतात याची माहिती आपण या ठिकाणी देणार आहोत. नैसर्गिकरित्या किंवा अपघाताने अपंगत्व आलेल्या समाजातील दिव्यांग व्यक्तींना त्यांचे हक्क प्राप्त करून देणे आणि त्यांच्यासाठी जाहीर केलेल्या योजनांचा त्यांना पूर्ण लाभ मिळवून देणे, यासाठी शासन नेहमी आग्रही असते. या गोष्टीची जाणीवपूर्वक प्रयत्नांची आवश्यकता आहे. दिव्यांग कायदा आणि शासन निर्णय आहे. दिव्यांगाचा जो कायदा आहे 2016चा, याची माहिती या ठिकाणी देण्यात आली. कार्यालय मुख्य आयुक्त दिव्यांगजन सशक्तीकरण विभाग, सामाजिक न्याय और अधिकार मंत्रालय, भारत सरकार, याची जी अधिकृत वेबसाईट आहे, वेबसाईटच्या माध्यमातून या ठिकाणी माहिती देण्यात आली. जे दिव्यांग आपल्याला UDID कार्ड मिळाले नाही असे दिव्यांग या ठिकाणी नोंदणी करू शकता. यासाठी आपल्याला या ठिकाणी नोंदणी टॅब दिलेला आहे. नोंदणी टॅबवर क्लिक करून आपण आपली नोंदणी करू. राजधानी दिल्ली क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या जे विकलांग दिव्यांग आहेत यांचा ऐकले कार्यालय दिलेला आहे. अपंगांना पेन्शन असते, पेन्शनची माहिती या ठिकाणी दिली. अपंग कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांची देखील माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे. ह्या झाल्या केंद्र शासनाच्या योजना. राज्य सरकार काय करतं? राज्य सरकारच्या योजना एकच द्यात दिव्यांगाचा सर्वांगीण विकास याप्रमाणे राज्य शासन सध्या झटत आहे. शासनाचे निर्णय आणि परिपत्रक या ठिकाणी आपल्याला देण्यात आले.
महाराष्ट्र शासनाचं अधिकृत संकेतस्थळ सामाजिक न्याय मंत्रालय सबलीकरण, मुख्य दिव्यांग आयुक्त भारत सरकार, राष्ट्रीय दिव्यांग वित्त आणि विकास महामंडळ, सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग, आयुक्त दिव्यांग कल्याण महाराष्ट्र राज्य, ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्र, खाली यावर जंग राष्ट्रीय श्रवण विकलांग संस्था, या ज्या उपयुक्त लिंक आहेत याचा आपल्याला या ठिकाणी फायदा होणार आहे. मागील आर्थिक 23-24 या वर्षामध्ये दिव्यांगांना फिरत्या वाहनावरील दुकान, मोबाईल शॉप ऑन ई व्हेकल ही योजना शासनाने काढली होती. याची ऑनलाईन अर्ज आपण भरले असतील, परंतु ज्या दिव्यांग बांधवांनी अर्ज भरले नाही अशा दिव्यांग बांधवांनी सन 2024 ते 25 या आर्थिक वर्षामध्ये ई व्हेकल करिता नव्याने अर्ज करायचे. नव्याने अर्ज करण्याची तारीख 1 एप्रिल 2024 पासून ऑनलाईन पोर्टलद्वारे सकाळी 11 वाजता उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष यांनी आपल्याला दिली. या झाल्या महत्त्वाच्या शासन निर्णय उपयुक्ततेची माहिती. जसे की आपण पाहिलं, जर आपल्याला दिव्यांगांना कर्जाची सुविधा असतात, 5 लाखापर्यंत कर्ज असतं, यासाठी आपल्याला लागणारा अर्ज, 50,000पर्यंत वैयक्तिक कर्ज असतं, यासाठी आपल्याला लागणारा अर्ज, शैक्षणिक कर्ज असतं, सूक्ष्म पतपुरवठा कर्ज असतं, इत्यादी क्षेत्रातील माहिती आपल्याला या पोर्टलच्या माध्यमातून दिली. आपण एखाद्या या लिंकवर क्लिक केल्यानंतर आपल्याला तो फॉर्म डाउनलोड होणार आहे आणि तो फॉर्म भरून संबंधित कार्यालयाला या ठिकाणी सादर करायचा आहे. अशा प्रकारच्या राज्य सरकारच्या योजना असतात. त्यामध्ये सामाजिक संघटना किंवा सामाजिक संस्थेच्या काही योजना असतात. ठीक आपण पाहिलं, अस्थिव्यांग दिव्यांगासाठी रोजगाराची सर्व सुवर्ण संधी या ठिकाणी आम्ही दिलेल्या आहे. प्रशिक्षण निवास मोफत आहे, प्रशिक्षण कालावधी आणि शिकवल्या जाणाऱ्या गोष्टी, बेसिक ॲडव्हान्स इन ग्राफिक डिझाईन कौशल्य, व्हिडिओ एडिटिंग कौशल्य, सोशल मीडिया मॅनेजमेंट कौशल्य, वेबसाईट डेव्हलपमेंट कौशल्य, ईमेल मार्केटिंग कौशल्य. हे प्रशिक्षण पूर्ण अस्थिव्यांग विद्यार्थी महिना 15,000 ते 20,000 रुपये कमवत आहेत. त्या प्रशिक्षणाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आतापर्यंत 60 अस्थिव्यांग दिव्यांगांना युवतीनं पुनर्वसन करण्यात आले. तरी या ठिकाणी गुगल फॉर्म दिला आहे, गुगल फॉर्म भरायचा आहे. याचं माहिती स्वाधार अंध अपंग स्वयंरोजगार प्रशिक्षण पुनर्वसन केंद्र बुदोड, तालुका औसा, जिल्हा लातूर. आपण अर्ज भरा आपल्याला गरज असल्यास. त्यानंतर दिव्यांग नोंदणी. दिव्यांगाचं जर आपण आमच्या समूहाचे अधिकृत सभासद नसाल तर अधिकृत सभासद होऊन घ्या. आपल्या सोयीच्यानुसार आपल्याला नोंदणी शुल्क भरायचं आहे. खाली दिलेल्या QR कोडचा वापर करा किंवा ऑनलाईन पे करून सभासद नोंदणी करून घ्या, जेणेकरून आपणास महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी होत असलेल्या दिव्यांगावर अन्याय अत्याचार या संदर्भात आवाज उठवण्यासाठी संस्थापक अध्यक्ष मार्गदर्शक तानाजी घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला या दिव्यांग उद्योग समूहाची वाटचाल करायची आहे. त्यासाठी आपण या ठिकाणी नोंदणी करून सहकार्य करावं. दिव्यांग उद्योग समूहाने केलेल्या कामाचा आढावा, बातमी आणि छायाचित्र या स्वरूपात आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. दिव्यांग उद्योग समूह ही सामाजिक संघटना गेल्या 4-5 वर्षामध्ये दिव्यांगाच्या सेवेसाठी अहोरात्र झटत आहे आणि दिव्यांगांना न्याय देत आहे. दिव्यांगांना अंत्योदय रेशन कार्ड असेल, महाराष्ट्रातील पहिलं दिव्यांगांना अंत्योदय रेशन कार्ड वाटून परांडा या ठिकाणी दिव्यांगांनी एक उल्लेखनीय कार्य करून दिव्यांगांना न्याय मिळवून योजना असतील, शासकीय योजना असतील, निमशासकीय योजना असतील, या योजना मिळवण्यासाठी ही सामाजिक संघटना कायम झटत असते. व्हॉइस ऑफ मीडिया या सामाजिक संघटनेच्या वतीने माननीय तानाजी घोडके सर यांना दिव्यांग भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेलं आहे. अशा या विविध उपक्रम या दिव्यांग उद्योग समूहाच्या माध्यमातून घेतले जातात. जर आपल्याला वेबसाईट आवडली असेल, अधिक माहिती हवी असेल तर आपण आम्हाला कमेंट बॉक्समध्ये करून विचारू शकता. अशा प्रकारे आज आपण दिव्यांग उद्योग समूह या सामाजिक संघटनेची लॉन्चिंग करण्यात आलेली वेबसाईट, या वेबसाईटच्या संदर्भात माहिती पाहिली. आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.